हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 79. काय झालं? डॉक्टर विकल्पला अचानकपणे बेचैन झालेलं बघून अविरा सुद्धा घाबरून गेली. आपल्याला युगच्या घरी जावं लागेल, मला थोडीशी गडबड वाटते तिथे. डॉक्टर विकल्प गडबडीतच स्वतःच्या घराबाहेर पडला. त्याच्या मागोमाग समीर, क्रिश आणि अविरा सुद्धा. आता पुढे स्थळ द मिथ स्वीट होम. युगच्या समोर विक्रांत उभा होता. विक्रांतच्या उजव्या बाजूला रियांश आणि डाव्या बाजूला शिवांश उभा होता. तुम्हाला आत कोणी सोडलं? सिक्युरिटी! युग मोठ्यानेच ओरडला. विक्रांतने रागातच युगची कॉलर धरत त्याला मागे असणाऱ्या भिंतीवर आपटलं. ज्याला आवाज देतोय ना त्यानेच मला तू घरी आल्यास याची खबर दिली. किती दिवस लपून राहणार आहेस तू? लास्ट टाइम थोडक्यात वाचलास, पण आता नाही वाचणार. दात घट्टपणे एकमेकांवर दाबतच विक्रांतने युगला धमकवायला सुरुवात केली. म्हणजे माझा अंदाज खरा होता तर तो ऍक्सिडेंट तुम्ही लोकांनीच घडवून आणलेला, युग म्हणाला. हुशार आहेस, युगचा गाल थोपटतच विक्रांत म्हणाला. युगने बाजूच्या टेबलवर असलेला फ्लॉवर पॉट हातात घेतला आणि विक्रांतच्या डोक्यात तो आदळला. एका हातात युगची कॉलर तशीच धरत दुसऱ्या हाताने स्वतःचं डोकं धरून विक्रांत उभ्या जागीच क्षणभर स्तब्ध उभा झाला. डोक्याजवळ धरलेला हात थोडा ओलसर जाणवू लागला. थोडं गंभीर होतच त्याने स्वतःचा हात बघितला. डोक्यातून निघणारं रक्त बघून भीतीने श्वास वाढले होते त्याचे. एक नजर त्याने युगवर टाकली. इट्स माय बॅड, फ्लॉवर पॉट तुटायचा राहून गेला, असं म्हणत युगने जमेल त्या ताकदीनिशी फ्लॉवर पॉट विक्रांतच्या डोक्यावर पुन्हा आदळला. फ्लॉवर पॉटचे तुकडे हवेत उडत होते. पापण्यांची उघडझाप न करता रियांश आणि शिवांश ते दृश्य बघत होते. फ्लॉवर पॉटचे तुकडे खाली पडून आवाज झाला तसं दोघांच्याही डोळ्याची उघडझाप झाली. विक्रांतच्या डोक्यातून येणाऱ्या रक्ताच्या धारा फरशी रक्तरंजित करू लागल्या. डोकं धरतच विक्रांत जमिनीवर कोसळला. विक्रांत! रियांशने आक्रोश केला. आपल्या भावाला युगने जखमी केलेलं बघून तो सुद्धा रागाने पेटून उठला. तुम्हा दोघांची सुद्धा मी अशीच अवस्था करणार आहे. युग रागाने पेटून उठला होता. त्याने शिवांश आणि रियांशला धमकवलं. तुला आम्ही जिवंत सोडलं तर ना, असं म्हणत युगला मारायला म्हणून शिवांश त्याच्या अंगावर धावून गेला. युगने स्वतःचा डावा पाय वर उचलत शिवांशच्या पोटात एक किक मारली. पोट धरतच शिवांश युगपासून 4 पावलं मागे झाला. ठीक आहेस ना तू? रियांशने शिवांशला सावरतच विचारलं. पोट धरतच शिवांश खाली कोसळला. लात इतक्या जोरात पोटात बसली होती की शिवांशच्या थेट ओठांतून रक्त आलेलं. युगने रियांशची कॉलर धरली. फक्त आणि फक्त डॅडकडे बघून तुम्हा दोघांच्या प्रत्येक चुका मी माफ करत आलोय. पण या वेळेला त्रास फक्त मलाच नाही झाला, त्रास माझ्या अविराला पण झालाय. माझ्या आयुष्यात येणारं सुख तुम्ही तिघांनी हिरावून घेतलंय, असं म्हणत युग रियांशच्या चेहऱ्यावर बुक्के मारू लागला. रियांशच्या ओठातून नाकातून रक्त येऊ लागलं होतं. युग देशपांडे बनायची जास्तच हौस आलेली ना तुला? तू यापुढे स्वतःचा चेहरा सुद्धा ओळखू शकणार नाहीस अशी अवस्था करणार आहे मी तुझी. युग जेवढा राग रियांशवर काढता येईल तेवढा तो काढत होता. अचानकपणे युगच्या नकळत विक्रांतच्या मागे आला. हाताला काही लागतं का ते पाहू लागला. टिपॉयवर असलेल्या पाण्याच्या जगकडे विक्रांतचं लक्ष गेलं. जग उचलत विक्रांतने युगच्या डोक्यावर तो जग आदळला. काचेचा कर्कश आवाज खोलीत घुमला. युग डोकं धरतच मागे वळला. खुनशी असू ओठांवर आणतच विक्रांत युगला हसत होता. डोक्यातून जाणवणाऱ्या वेदना विसरून युग सुद्धा त्याला त्याच्या पद्धतीने हसून दाखवू लागला.
युगला हसताना बघून विक्रांतचं हसू आपणच गायब झालो. जोरदार पंच युगने विक्रांतच्या गालावर मारला. विक्रांतने सुद्धा युगवर हात उचलला, पण युगने त्याचा हात हवेतच पकडून धरला. विक्रांतने दुसरा हात नेमका युगच्या डाव्या पोटावर मारला. नुकतंच ऑपरेशन झाल्याने एक कळ युगच्या संपूर्ण नसात भिनली. मा! युगची किंकाळी संपूर्ण रूम मध्ये गुंजली. विक्रांतला दूर लोटतच युग पोट धरून जमिनीवर कोसळला. युगला पोटात मारल्यावर दुखतंय हे बघून विक्रांत जाणून बुजून त्याच्या डाव्या कुशीत मारू लागला. शिवांश जमिनीवर पडून युगच्या डाव्या कुशीकडे बघू लागला. डाव्या कुशीतून येणाऱ्या रक्ताने युगचं शर्ट भिजू लागलं होतं. काय माहिती का, पण त्या क्षणी युगला होणाऱ्या वेदना बघून शिवांशला वेदना होऊ लागल्या. स्वतःचं पोट धरतच शिवांश सुद्धा उठला. युगच्या डाव्या कुशीत लाथ मारणाऱ्या विक्रांतला त्याने लांब केलं. युग जवळ जाऊन तो बसला. युग डावी कूस दाबून धरून होता. शिवांश त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता, पण युग त्याला स्वतःपासून दूर ढकलत होता. विक्रांत, याला पकड! शिवांश मोठ्यानेच ओरडला. विक्रांत युगच्या मागे गेला आणि थेट त्याचा गळा चावळला. विक्रांतने गळा आवळल्यामुळे युगने डाव्या कुशीजवळ धरलेला हात सोडला आणि विक्रांतने गळाभोवताली धरलेली पकड सोडवू लागला. मी तुला त्याला पकडायला बोललो, गळा वगैरे अजिबात आवळू नकोस त्याचा. शिवांश विक्रांतवर ओरडला. विक्रांतने गळ्याची पकड थोडीशी ढिली केली तसं युगने स्वतःची डावी कूस धरून ठेवली. युगचं शर्ट वर करण्यासाठी शिवांशची धडपड सुरू होती. युग शिवांशला टी शर्ट वरती करण्यापासून अडवत होता. सोड मला! युगने रागातच शिवांशला दूर लोटलं. बघितलंस, म्हणून याला संपवत होतो. विक्रांतने युगचा गळा आवळून धरला. श्वास घेण्यासाठी युगची झटापट सुरू झाली. शिवांश पळतच युग जवळ आला. युगचे दोन्ही हात गळ्याजवळ आहेत हे बघून शिवांशने त्याचं टी शर्ट वर केलं. डाव्या कुशीत असलेलं टाके बघून युगनेच आपल्या भावाला जीवनदान दिलंय याची खात्री त्याला झाली. विक्रांत, सोड त्याला! शिवांश विक्रांतवर ओरडला. याला याच्या आईजवळ पोहोचवल्याशिवाय अजिबात सोडणार नाही. जमेल त्या ताकदीनिशीर युगचा गळा विक्रांत आवळू लागला. आय सेड लीव्ह हिम! शिवांश विक्रांतला युगपासून लांब करतच म्हणाला. शिवांशने विक्रांतला लांब केलं. त्याला काहीही करणार नाहीस तू. राग दाखवतच शिवांश विक्रांतला म्हणाला. मा! युगची किंकाळी त्या बेडरूम मध्ये गुंजली. शिवांशने मागे वळून पाहिलं तर रियांश युगच्या डाव्या कुशीवर मारत होता आणि युग पोट धरतच कळवळत होता. तुम्ही दोघेही त्याला काहीही करणार नाही. लांब राहा त्याच्यापासून. अंगदला किडनी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे. रियांशला युगपासून लांब करतच शिवांश म्हणाला. आम्हाला माहिती आहे. रियांश आणि विक्रांत क्रूर हसू ओठांवर आणतच म्हणाले. माहितीये म्हणजे? आपल्याला काही कळलंच नाही असे भाव चेहऱ्यावर आणतच शिवांशने विक्रांत आणि रियांशला विचारलं. अंगदला किडनी डोनेट करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे हे मला कळलं होतं, पण याला तुझ्या आणि अंगदच्या नजरेत आम्हाला महान बनू द्यायचं नव्हतं, म्हणून मी शांत बसलो. विक्रांत आणि रियांशने मिळून एवढं मोठं सत्य आपल्यापासून लपवलंय यावर शिवांशचा विश्वासच बसत नव्हता. तुम्हा दोघांकडून मी अशी अपेक्षा केली नव्हती. रागातच शिवांश म्हणाला. याने किडनी दिल्यावर तू लगेचच याच्या बाजूने होशील अशी अपेक्षा आम्ही सुद्धा तुझ्याकडून केली नव्हती. आता इज्जत मध्ये बाजूला हो आणि आम्ही ज्या कामासाठी इथे आलोय ते काम आम्हाला करू दे. विक्रांत शिवांशवर ओरडला. खबरदार जर त्याला हात लावलात तर. शिवांश युग समोर उभं राहतच म्हणाला. तू चुपचाप बाजूला हो, नाहीतर. रियांश बोलता बोलता मध्येच थांबला. नाहीतर काय? काय करशील काय? शिवांशने रागातच रियांशला दूर ढकललं. शिव! विक्रांतने रागातच शिवांशची कॉलर पकडली. शिवांशने एक लाथ विक्रांतच्या पोटात घालत त्याला सुद्धा स्वतःपासून लांब केलं. युग, तू चल इथून.
युगचा हात स्वतःच्या गळ्यात घालत शिवांशने त्याला उभं केलं. युग पोट धरतच उभा राहिला. रियांश आणि विक्रांत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतात हे तो जाणून होता. शिवांशचा आधार घेत धडपडतच युग रूम बाहेर पडला. दोघेही रूम बाहेर पडताच दरवाजा बाहेरून लॉक करून घेतला. युग पोट धरतच खाली कोसळला. युग, शिवांशने हाताच्या उंजळी त्याचा चेहरा पकडला. मला एवढं त्रास देणे इतपत मी तुझं काय वाईट केलंय? आय हेट यू ऑल. युग डोळ्यातून पाणी काढतच म्हणाला. आय एम सॉरी. तुला समजून घ्यायला मला खूप उशीर झाला. शिवांश युगची माफी मागतच म्हणाला. मला नकोय तुझं सॉरी. तू आणि तुझा मोठा भाऊ तुम्ही दोघेही माझ्यापासून लांब राहा. खूप त्रास दिलाय तुम्हा दोघांनी मला. युग मोठे मोठे श्वास घेतच म्हणाला. शिवांश पुढे काही बोलायला जाणार तोच शिवांश, डॉक्टर विकल्पचा आवाज त्या ठिकाणी घुमला. युगला घायाळ झालेला बघून तो पळतच त्याच्या जवळ आला. पुढे काय घडलं असेल कळेलच पुढील भागात. धन्यवाद.